रामराम मंडळी, नमस्कार. कुठे गेले सगळे? सोडणार नाही एकेकाला. चांगलं धोपटून काढते आज. या बाहेर या, समोर या. खरं सांगू, हा होता माझा पहिला प्रोमो वंदना या कॅरेक्टरचा शिवाय या मालिकेसाठी झी मराठीवरचा. आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवण्याचा, हा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे शिवाय या मालिकेने नुकताच निरोप घेतलाय प्रेक्षकांचा. खरं तर 1.5 वर्ष ही मालिका करताना प्रेक्षकांचं जे प्रेम मिळालं, जे आशीर्वाद मिळाले ते खूप आहेत. खरंच भरभरून प्रेम दिलं लोकांनी. पण त्यानिमित्ताने या आठवणी शेअर कराव्याशा वाटल्या. हे अगदी पहिला व्हिडिओ हा आहे की मी झोपले होते. म्हणजे मी बऱ्याचदा अशी 2 सीनच्यामध्ये झोपायचे, आराम करायचे. कधी कधी असा क्रिकेट खेळायचो पाना गँग बरोबर, कधी गाण्याच्या भेंड्या खेळायचो, कधी काहीतरी रँडम गाणी म्हणत आम्ही टेबल बडवायचो, अक्षरशः सगळ्यांना वैताग द्यायचो. पण सीन करायला मजा यायची. म्हणूनच हे आत्ता आमचे डिरेक्टर आमच्याबद्दल, पाटील फॅमिलीबद्दल असं म्हणत होते. अर्थात गंमत होती ती. पण आम्ही ह्या सिरियलच्या निमित्ताने, शूटच्या निमित्ताने खूप ठिकाणी फिरलो, खूप वेगवेगळ्या लोकांना भेटलो, खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स आले आणि मला हे सगळे एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत. या सिरियलच्या निमित्ताने नवीन माणसं जोडली गेली, नवीन ओळखी झाल्या, नवीन कलाकार भेटले. प्रत्येकाकडे काहीतरी एक्सक्लुझिव्ह अशी गोष्ट होती जी या निमित्ताने मला जाणवली. तर मला हे सगळं तुमच्याशी शेअर करायचं आहे. ही आम्ही खूप धावपळीत केलेलं शूट, अगदीच वादळ सुटलं होतं. आम्ही शूट करत होतो तेव्हा सगळ्यांचीच धावपळ झाली होती. ही पाना गँग अखंड मस्ती करणारी आणि अखंड एनर्जेटिक असणारी. यांच्याकडे एवढी एनर्जी कुठून येते देवास ठाऊक. तर हा आमचं स्वरूप आणि चंदन याचे 2 सीनच्यामध्ये गॅप असताना अशी फालतुगिरी करायचो. पण मी नाही, मी कायम सिन्सिअर व्यक्तीसारखं असं काहीतरी युनिटसाठी खायला बनवायचे. कधी पोहे, कधी गरमागरम भजी, कांदा भजी. आणि भलेही एक मिळायचं सगळ्यांना, पण सगळ्या आवडीने मनापासून खायचे आणि प्रतिक्रिया द्यायचे. मला इतकं बरं वाटायचं. मी खूप एन्जॉय केलं या मालिकेचं शूट. कमाल टीम होती आणि अगदी सगळेच. पण मी सगळ्यांना फक्त पोहे भजी असं नाही खायला घातलं आहे. तर आमचे क्रिएटिव्ह, आमचे प्रोडक्शन हेड आणि आमच्या डिरेक्टरला मी मॅजिकल पॉप्ससुद्धा खायला घातलेत. त्याच्यामुळे त्यांची तोंडं बंद झाली होती. म्हणजे तोंडात फटाके फुटत होते त्यांच्या. काय बोलावं ते कळत नव्हतं आणि मी खूप हसत होते कारण मला मजा येत होती. ते आमचे डिरेक्टर जे प्रत्येक सीनमध्ये, चाळीतल्या प्रत्येक सीनमध्ये घुसून धमाल मस्ती करायचे. आणि ही आमची लाडकी आजी, माझी सासूबाई सविता मालपेकर, ज्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं होतं. ओव्हरऑल सगळी टीम मस्त जमली होती. छान काम केलं आम्ही. ही सिरियल ॲक्शन ओरिएंटेड असल्याने आम्ही फाईट सिक्वेन्स, ॲक्शन सिक्वेन्स कसे शूट करायचो हे तुमच्यापर्यंत पोचवायला नक्की आवडेल. त्यामागे टीम किती मेहनत घ्यायची हे तुम्हाला बघता येईल. हे आमचे डिरेक्टर जे शेवटचा क्लॅप देत होते. ऑफकोर्स शेवटचा दिवस होता, शेवटचा क्षण होता. सगळेच जण इमोशनल झाले होते. भारावल्यासारखा माहोल होता. म्हणजे खरं तर कोणाला काय बोलावं कळत नव्हतं. ही माझी मेकअप रूम जी सोडताना मला खूप वाईट वाटत होतं. पण प्रत्येक कॅरेक्टरचा एक प्रवास असतो आणि तो कधी ना कधी संपणार असतो. वंदनाचा प्रवास आजवर खूप छान झाला. त्याबद्दल सगळ्या प्रेक्षकांचे आणि सगळ्या टीमची मी आभारी आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ह्या कॅरेक्टरबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंटमध्ये कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन प्रवासासह, नवीन ब्लॉगसह. धन्यवाद.